हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाराष्ट्रात 5व्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या। नाशिक, दिंडोरी, धुळे, पालघर, कल्याण, भिवंडी, ठाण्यासह मुंबईतील 6 जागांवर उद्या मतदान। दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। फतवे काढून निवडणूक लढणाऱ्यांनी लक्षात ठेवा, तुम्ही वोट जिहाद करू शकता तर आम्ही वोट यज्ञ करू शकतो। फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल। मवियाला सर्व 48 जागा मिळतील। 4 जूनला इंडियाचं सरकार येऊन अच्छे दिन येतील, उद्धव ठाकरेंचा दावा। तर उद्धवजींचं कर्तृत्व मोठं, ते 49 ही जागा जिंकतील, फडणवीसांचा खोचक टोला। महाराष्ट्रामध्ये महायुतीचं वातावरण। मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातून चांगलं पाठबळ मिळेल, मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास। पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी? इंडिया आघाडी सत्तेमध्ये आल्यास भाजपवर कारवाई करणार का? काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा पोलीस आयुक्तांना पत्र। चारित्र्यहीन, गद्दार, भ्रष्टाचारी कमी पडले म्हणून एक ठाकरे नावाचा माणूस भाड्यानं घेतला। उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर निशाणा। उठ दुपारी घे सुपारी म्हणत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। भाजपने ठाकरे बंधूंमध्ये लॉयल्टीची रेस लावली आहे। लोकसभेनंतर दोन्हीही ठाकरे भाजपसोबत जातील, प्रकाश आंबेडकरांचा दावा। मुलुंड राडा प्रकरणी मवियाच्या 5 कार्यकर्त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी, तर 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल। मिहीर कोटेचांच्या कार्यालयासमोर ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झाला होता राडा। पुणे सोलापूर रस्त्यावर होर्डिंग कोसळून दुर्घटना। कवडीपाट टोलनाक्याजवळील गुलमोहर लॉन्स कार्यालयासमोरची घटना। मिरवणुकीसाठी आणलेला घोडा गंभीर जखमी, तर वाहनांचंही मोठं नुकसान। आपचे खासदार, आमदार, नेते आज भाजप मुख्यालयाजवळ आंदोलन करणार। ज्याला तुरुंगात टाकायचं असेल त्याला टाका, अरविंद केजरीवाल यांचं पंतप्रधान मोदींना आव्हान। आज मध्य हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक। राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम वाढणार। शुक्रवारपर्यंत मराठवाडा आणि विदर्भात सर्वाधिक पावसाची, तर मध्य महाराष्ट्रामधील काही भागात गारपिटीचा अंदाज। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।